हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क गावकऱ्यांनी रांगणे पाटलांच्या घरावर हल्ला केला आणि कारण होतं बाळजाबाई आढळरावांचं लग्न. या दोघांचं लग्न नाही होऊ शकत. या दोघांचं लग्न झालं तर बाळजाबाई आमच्या सुखावरून नांगर फिरवेल, गावाची सत्ता हातात घेईल, आमचं आयुष्य नरक बनवेल असं गावकऱ्यांनी सांगितलं. आणि मग आढळरावांनी दुःखी होऊन चक्क हे लग्न कॅन्सल केलं. त्यामुळे बाळजाबाईला खूप वाईट वाटलं आणि आता बाळजाबाईने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यामुळे कृष्णाला त्रास होतोय आणि कृष्णाला झालेला त्रास मला सहन होणार नाही. कृष्णाचं सरपंचपद जायला नको, माझ्या पापांचा तिला त्रास व्हायला नको असा विचार करून बाळजाबाईने घर सोडलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि कृष्ण आपल्या बेडरूममध्ये येते आणि सरळ सरळ दुष्यंतला घट्ट मिठी मारते. बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न ठरलं. आढळरावांनी लग्नाला होकार दिला, त्यामुळे हे दोघे भलतेच खुश असतात, एकमेकांना घट्ट मिठी मारतात. कृष्ण आणि दुष्यंत दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. दुष्यंत म्हणतो, शेवटी तू करूनच दाखवलंस कृष्णा. खरं सांगायचं ना तर मला नव्हतं वाटत की तुझा हा प्लॅन सक्सेसफुल होईल, पण तुझा पूर्ण विश्वास होता आणि तू करून दाखवलंस. शेवटी सरदेशमुख कामाला आलाच. कृष्णा खुदू हसू लागते. दुष्यंत म्हणतो, आबांच्या मनात आईबद्दल काळजी होतीच, फक्त ते मानायला तयार नव्हते आणि तू त्यांच्याकडून हे वधून घेतलंस की त्यांना आईची किती काळजी वाटते आणि त्यांनी सुद्धा या लग्नाला होकार दिला. खरंच मला खूप आनंद झाला आहे. पाहिलंस ना, माझ्या आईबाबांना या वयातसुद्धा एकमेकांची किती काळजी वाटते. कृष्णा म्हणते, खरंय खरंय, दोघांचा आजही एकमेकांवर खूप जीव आहे या वयातसुद्धा. दुष्यंत विचारतो, तुला वाटते का माझी काळजी? कृष्णाला समजतं की दुष्यंत माझी चेष्टा करतोय. कृष्णा म्हणते, नाही वाटत, मला तुमची बिलकुल काळजी वाटत नाही. दुष्यंत चिडून म्हणतो, हो का? मग मला सुद्धा तुझी बिलकुल काळजी वाटत नाही आणि मी तुझी काळजी करणारच नाही आता. दुष्यंत असं बोलतोय. कृष्णा म्हणते, खरं का? तुम्ही माझी काळजी करणारच नाहीये? दुष्यंत म्हणतो, का करायची मी तुझी काळजी? तू माझी काळजी करत नाही, तुला माझी काळजी वाटत नाही, मग मला सुद्धा तुझी काळजी वाटणार नाही. आजपासून मी तुझी काळजी करणारच नाही, जा तिकडे. कृष्णा म्हणते, असं काही नसतं, बायकांना नवऱ्याची काळजी वाटतच नाही, नवऱ्यांनी बायकांची काळजी करायची असते. दुष्यंत म्हणतो, वा रे वा, हा कसला न्याय आहे? म्हणजे फक्त नवऱ्यांनी बायकांची काळजी करायची आणि बायकांनी नवऱ्याची काळजीच करायची नाही, असं कुठे असतं का? तर कृष्णा सांगते, हो असंच असतं. बायकांनी फक्त नवऱ्याकडून लाड करून घ्यायचे असतात आणि नवऱ्यांनी बायकांचे लाड करायचे असतात. दुष्यंत म्हणतो, वा रे वा, म्हणजे मागील 1 वर्षापासून मी काय करतोय, तुझे इतके लाड केलेत ना मी, की काय सांगू तुला. कृष्णा विचारते, तुम्ही आणि माझे लाड केलेत, कोणते लाड केलेत सांगा बरं. दुष्यंत म्हणतो, वा रे वा, काय निर्लज्ज आहेस तू, इतके लाड केले आणि मलाच विचारतेस इतके लाड केले, कोणते लाड केले सांगा. कृष्णा म्हणते, सांगा ना, सांगा, मला सांगा तर खरे. आता तुम्ही माझे एवढे लाड केले, मग तुमच्या सुद्धा लक्षात असतील ना, मग तुम्ही सांगा कोणकोणते लाड केलेत. दुष्यंत म्हणतो, माझ्या सगळं लक्षात असतं बरं, सांगेल मी सगळे लाड. कृष्ण म्हणते, सांगा ना, मला सुद्धा ऐकायचे, कोणते लाड केले. दुष्यंत म्हणतो, अगं पूर्ण रात्र कमी पडेल म्हणून सांगत नाही, आता उद्या सकाळी मग कसं होईल आपलं, झोप नाही आल्यावर, म्हणून सांगत नाहीये. कृष्णा म्हणते, मग एक काम करा, तुम्ही ना एका कागदावर लिहून काढा. अरे यार, पण कागदसुद्धा कमी पडेल ना, मग कागदावर मी एक वही देते, माझ्याकडं खूप साऱ्या वह्या आहे, त्या वह्यांमध्ये लिहून काढा, म्हणजे तुम्हाला तर वहीसुद्धा पुरणार नाही, हो की नाही. दुष्यंत म्हणतो, नाही नाही पुरणारच नाही, पण आता कशाला रात्री, उद्या सकाळी लिहितोस सकाळी. कृष्णा म्हणते, कसलं काय न कसलं काय, तुम्ही माघार घेताय आता. दुष्यंत म्हणतो, आता तू सुद्धा रांगणे पाटील आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, रांगणे पाटील कधीही माघार घेत नाही आणि मी सुद्धा माघार घेतलेली नाहीये. कृष्णा म्हणते, मग काढा ना, माझे कोणकोणते लाड केलेत हे सगळं लिहून काढा. आणि कृष्णा म्हणते, अहो बस करा, 1 वर्ष होऊन गेलं आपल्या लग्नाला, तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी फक्त भांडण भांडण आणि भांडणच करताय. दुष्यंत विचारतो, काय
मी आणि तुझ्याशी भांडण करतोय? अगं कोण आहे का रे इकडे? आता कोणाला बोलवलं असतं ना तर त्याने सुद्धा सांगितलं असतं की मी तुझ्याशी नाही भांडत, तू माझ्याशी भांडतेस, फक्त आणि फक्त तूच माझ्याशी भांडण करतेस. कृष्णा म्हणते, मी तुमच्याशी भांडण करते? चला मग, तुम्ही माझे काय लाड केले हे तर तुम्हाला लिहिता आलं नाही. आता मी तुमच्याशी काय भांडण केलं ना हे लिहून काढा. पाहूया किती वेळेस मी तुमच्याशी भांडले आणि किती वेळेस तुम्ही माझ्याशी भांडला. मला गॅरंटी आहे त्यामध्ये सुद्धा हेच दिसेल की तुम्ही माझ्याशी जास्त वेळेस भांडलाय, मी तर तुमच्याशी भांडतच नाही. दुष्यंत म्हणतो, वा रे वा कृष्णा, खरं बोलतेस तू. म्हणजे मी इतके तुझे लाड करतोस आणि तू मलाच दोष देते की मी तुझ्याशी भांडण करतोय. कृष्णा म्हणते, दोष काय द्यायचं त्यामध्ये, जे खरं आहे तेच सांगते. तुम्ही माझ्याशी भांडता, मी तुमच्याशी भांडतच नाही. तसा माझा स्वभावच नाहीये. अख्ख्या गावाला माहिती आहे की मी फक्त दुसऱ्यांशी गोड गोड बोलते, प्रेमाने बोलते, त्यांची मदत करते. मी कधीच कोणाशी भांडत नाही. उलट तुम्हीच एक नंबरचे भांडकुदर आहात, तुम्हीच माझ्याशी भांडता. आणि यावरून कृष्ण आणि दुष्यंतमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. आल्या आल्या एकमेकांना घट्ट मिठी मारणारे, प्रेमाने जवळ घेणारे कृष्ण आणि दुष्यंत रात्रभर एकमेकांशी भांडत बसतात. कोण कोणाची लाड करतं, कोण कोणाची काळजी करतं, कोण कोणाशी भांडतं, कोण भांडत नाही. यावरून या दोघांचं रात्रभर असंच भांडण सुरू असतं आणि पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाळजाबाई आणि कृष्णा या दोघीही अंगणात तुळशीमाई समोर हात जोडून उभ्या असतात. बाळजाबाई तुळशीमाईचे आभार मानते की तू मला आणि या घराला कृष्णासारखी आदर्श सून दिलीस. तुझे खूप खूप धन्यवाद. हे ऐकून कृष्णाला खूप छान वाटतं. बाळजाबाई ही तुळशीमाईला म्हणते, तुळशीमाई, माझ्या कुटुंबात असंच सुख, शांती, समाधान, आनंद नेहमी राहू दे. आणि आज माझ्या सुनेने माझं आयुष्यसुद्धा खूप सुखी केलं आहे. तिला माझ्या आयुष्यातील सगळी सुख आनंद दे, पण तिला सुख दे आणि तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. हे ऐकून कृष्णालाही आनंद होतो. बाळजाबाई आणि कृष्णा या दोघेही तुळशीमाईला नमस्कार करतात. पण त्याच वेळेस त्यांच्या सुखाला ग्रहण लावणारे पूजा आणि समर तेथे येतात. हे दोघे सगळं लपून पाहत असतात. पूजा समरला विचारते, समर डार्लिंग, आपलं काम झालंय ना? तर समर सांगतो, हो पूज्यू डार्लिंग, जशी कोंबड्याने बांग द्यावी तशी प्रत्येक घराघरात ही बातमी पोहोचली आहे. आणि आता थोड्याच वेळात गावकरी पोहोचतील आणि मग येथे असा राडा घालतील ना की या दोघींनी कधी विचारसुद्धा केला नसेल. हे ऐकून पूजा खूप खुश होते. आणि त्याच वेळेस रांगणे पाटील हाय हाय, रांगणे पाटील हाय हाय असं म्हणत काही गावकरी हातात काठ्या घेऊन येतात. आता कृष्ण आणि दुष्यंतच्या गावात 10-15 लोकांच्या वर लोक राहत नाही असं दिसतंय. मोजून 5-6 लोक आलेले असतात आणि जोरजोरात घोषणाबाजी करत असतात. त्यांना पाहून कृष्णा आणि बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. तर समर आणि पूजाला मात्र चांगलाच आनंद होतो. आणि हे सगळे गावकरी रांगणे पाटलांच्या वाड्याच्या अंगणामध्ये येतात. कृष्णा विचारते, थांबा, काय गोंधळ सुरू आहे? काय करताय तुम्ही हे सगळं? आणि तेवढ्यात दुष्यंत, आढराव हे सुद्धा बाहेर येतात. पूजा आणि समर सुद्धा अंगणामध्ये येतात. तर यातील एक गावकरी चांगला डेंजर असतो आणि म्हणतो, कृष्णे, तू गावची सरपंच झालीये, याचा अर्थ मनमानी करशील असा होत नाही. तुझ्या मनात जे येईल ते तू करशील का? कृष्ण आणि सगळ्यांना काही कळतच नाही, हे गावकरी काय बोलताय. दुसरा गावकरी म्हणतो, हो ना, आत्ता कोठे आमच्या आयुष्यात सुख आलंय, सुखाचे दिवस, चांगले दिवस सुरू झाले आणि तू पुन्हा एकदा आमच्या सुखावर नांगर फिरवायला निघालीस का? आम्हाला दुःखाच्या खाईत लोटायला निघालीस का? कृष्णा आणि बाळजाबाईला काही कळतच नाही. पूजा आणि समर खूप खुश होतात. कृष्णा विचारते, अहो तुम्ही काय बोलताय? काही कळतच नाहीये, स्पष्ट सांगा काय घडलंय. तर हा माणूस म्हणतो, कृष्णे, आम्हाला कळलंय की तू या बाळजाबाईचं आणि थोरल्या सरकारांचं लग्न लावून देतीये आणि आम्हाला हे मान्य नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. सगळ्यांना समजतं की बाळजाबाईचं लग्न होणार आणि ती पुन्हा एकदा मालकीन होणार, म्हणून सगळे घाबरले आहेत. एक गावकरी म्हणतो, कृष्णे, आत्ता कोठे तू सरपंच झाल्यानंतर आमचे चांगले दिवस सुरू झाले आणि तू बाळजाबाईला पुन्हा एकदा या घराची मालकीन बनवायला निघालीयेस. ही बाळजाबाई आमच्या सुखावर नांगर फिरवेल, आमचे वाईट दिवस पुन्हा सुरू होतील, आम्ही हे होऊ देणार नाहीये. कृष्णा या गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बाळजाबाई आता बदलल्या आहेत, त्या चांगुलपणाच्या वाट्यावर निघाल्या आहेत. त्यांनी सत्याची कास धरली आहे, त्यामुळे त्या तुमच्याबरोबर काही चुकीचं करणार नाही.
तुम्ही यावर विश्वास ठेवा. तर एक गावकरी म्हणतो, नाही कृष्णे, आज त्या बाळजाबाईच्या हातात सत्ता नाहीये ना, म्हणून ती चांगुलपणाचं नाटक करतीये आणि उद्या सगळी सत्ता तिच्या हातात आल्यावर ती पुन्हा एकदा आपले खरे रंग दाखवेल, आमच्या जमिनी ताब्यात घेईल, आमची घरं ताब्यात घेईल, आमचं जगणं मुश्किल करेल. नाही 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 नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न होऊ देणार नाही. कृष्णा, दुष्यंत, घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. बाळजाबाई खूप दुःखी होते. कृष्णा गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. नाही हो, असं काही नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. बाळजाबाई खरंच बदलल्या आहेत आणि त्या असं आता काहीच करणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा. परंतु गावकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि कदाचित समर हा एका गावकऱ्याला इशारा करतो की आता होऊन जाऊ दे धिंगाणा, आता होऊ दे धिंगाणा. आणि हा गावकरी म्हणतो, तुम्ही अशी ऐकणार नाही, ए चला दाखवा रे आपला इंगा. असं म्हणून सगळे गावकरी चक्क बाळजाबाईवर काठीने हल्ला करतात, बाळजाबाईला मारायचा प्रयत्न करतात. दुष्यंत आणि आढळराव पुढे येतात आणि या सगळ्या गावकऱ्यांना थांबवतात. बाळजाबाई, कृष्णा घाबरलेले असतात. समर आणि पूजा बाळजाबाई आणि कृष्णाला घराच्या आतमध्ये घेऊन जातात. दुष्यंत आणि आढळराव या सगळ्या गावकऱ्यांना तेथेच थोपून ठेवतात आणि आढळराव जोरात ओरडतात, थांबायचं, तुम्ही रांगणे पाटलांच्या वाड्यापर्यंत आले आहात, कारण तुम्ही या गावचे गावकरी आहात म्हणून तुम्हाला इथपर्यंत येऊ दिलं. पण याच्या पुढे पाऊल ठेवायचं नाही, कारण या उंबरठ्याच्या पुढे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी ही माझी आहे. त्यामुळे आत्तासुद्धा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की येथे पुढे यायचं नाही. तुम्हाला जे काही बोलायचंय ते मी ऐकलंय. आता आम्ही त्यावर शांतपणे विचार करू, हवं तर मीटिंग घेऊ, बसून शांतपणे बोलू. तंटा करून, हाणामाऱ्या करून कोणताही निर्णय लागणार नाही, कोणत्याही समस्येचं समाधान होत नाही, हे तुम्हाला सुद्धा चांगलं ठाऊक आहे. उगच मला राग येईल असं काही वागू नका. दुष्यंत चिडून म्हणतो, बाबा यांच्यासमोर काय हात जोडताय? तर आढळराव म्हणतात, दुष्यंता तू थांब. आढळराव या सगळ्या गावकऱ्यांना सांगतात, तुम्ही सगळे आता येथून जा आणि शेवटचं सांगतोय, यानंतर रांगणे पाटलांच्या वाड्याच्या गेटच्या आत जर तुम्ही लाठ्या काठ्या घेऊन आले ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही. दुष्यंत म्हणतो, यानंतर लाठ्या काठ्या आणल्या ना तर त्याचा मार तुम्हालाच खावा लागेल, एवढं लक्षात ठेवा. आढळराव म्हणतात, चल दुष्यंता. आढळराव हे दुष्यंतला आतमध्ये घेऊन जातात आणि गावकरी घराबाहेर उभा राहूनच जोर जोरात घोषणा देऊ लागतात, सरपंच बाई हाय हाय, सरपंच बाईचा धिक्कार असो, सरपंच बाई हाय हाय, सरपंच बाईचा धिक्कार असो. म्हणजे या पूजा, समर, जयकांतने सगळ्या गावकऱ्यांना इतकं भडकून दिलंय की हे गावकरी कृष्णाचा धिक्कार करताय, कृष्णाची हाय हाय करताय. घरामध्ये सगळेजण बसलेले असतात. बाळजाबाई, आढळराव, जयकांत, कृष्णा, दुष्यंत सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग पूजा आपली नाटकं सुरू करते. ओ गॉड, हे सगळं काय होतंय? मला तर खूप भीती वाटतीये, आता काय करायचं? सगळेजण म्हणतात, अरे यार ही कशाला बोलतीये, गप ना. पण पूजा बोलतच असते, आता काय करायचं? समर म्हणतो, हो ना, मला सुद्धा खूप टेन्शन आलंय. ही लोक अशी का करताय? आणि आम्ही लग्न करू, आमच्या घरचे पैसे जात आहे ना, त्यांना काय फरक पडतोय? काय त्यांच्या खिशातून पैसे काढून घेतो काय आपण लग्नासाठी? तर जयकांत म्हणतो, अरे समर भावा, तसं नाही आहे. काकी साहेबांच्या नावाची दहशत आहे या सगळ्या गावकऱ्यांमध्ये आणि त्यांना आता भीती वाटतीये की काकासाहेबांबरोबर त्यांचं लग्न झाल्यावर काकी साहेब पुन्हा एकदा सगळ्या गावची सत्ता हातात घेतील आणि पुन्हा एकदा त्यांचे वाईट दिवस सुरू होतील, म्हणून गावकरी घाबरलेत. यात त्यांची काही चूक नाही आहे. तर दलपत म्हणतो, जयकांत शेठ, तुम्ही एकदम सिस्टमॅटिकली एकदम बरोबर बोलायलात. खरंच हा आपल्या पापांचा पाढा आहे. आपण आजपर्यंत जी पापं केली आहेत, गावकऱ्यांना जो काही त्रास दिलाय ना, तो आता आपल्यावर उलटून येतोय. यात गावकऱ्यांची काही चूक नाही, सगळी चूक आपलीच आहे. आढळराव काहीतरी विचार करत असतात. आढळराव म्हणतात, आता आपल्याला हे सगळं सहन करावं लागणारच आहे. आढळरावांना खूप टेन्शन आलेलं असतं. बाळजाबाई, कृष्णा सगळे गप्प असतात. पूजा म्हणते, मला तर एक वेगळीच भीती वाटतेय. जर हे सगळे गावकरी आणखीन चिडले आणि आपल्या घरात घुसले आणि त्यांनी दंगल केली, तोडफोड केली, आपल्याला मारहाण केली, तर मग काय करायचं?
मला खूप भीती वाटते, मला खूप भीती वाटते. समर, आता काय होईल? आपल्याला मारहाण केली तर काय होईल? मला खूप भीती वाटते. पूजाची नाटकं सुरू असतात आणि सगळ्यांनाच भीती वाटते. पूजा कृष्णाला म्हणते, कृष्णा, आता तूच काहीतरी करू शकते. प्लीज तू बाहेर जा, त्यांना समजावून सांग. ते फक्त तुझंच ऐकतील. आता ते दुसऱ्या कोणाचं नाही ऐकणार. जा ना, जा ना कृष्णा, जा ना. कृष्णा काहीच बोलत नाही. तर दलपत म्हणतो, धाकल्या सुनबाई, मला थोरल्या सुनबाईचं पटतंय. आता तुम्हीच या गावकऱ्यांना समजावून सांगू शकतात. तुमच्याशिवाय हे गावकरी कोणाचंच ऐकणार नाही, फक्त तुमचंच ऐकतील. जयकांत म्हणतो, अरे पण हे चुकीचं आहे ना. तर कृष्णा दुष्यंत काहीच बोलत नाही. पूजा म्हणते, पण समर डार्लिंग, मला तर असं वाटतं की जर या गावकऱ्यांचा राग शांत करायचा असेल ना, तर बाळजाबाई आणि बाबांचं लग्नच कॅन्सल करावं लागेल. तेव्हाच या गावकऱ्यांचा राग शांत होईल. नाहीतर या गावकऱ्यांचा राग वाढतच जाईल. कारण गावकऱ्यांना हेच पाहिजे. त्यांना भीती वाटतेय की या दोघांचं लग्न झालं तर बाळजाबाई सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेईल. आणि आपण त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते काही आपलं ऐकणार नाहीये. आपल्याला आहे ना, बाळजाबाई आणि बाबांचं लग्न कॅन्सलच करावं लागल. त्याशिवाय ते काही ऐकणारच नाही. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. दुष्यंत चिडून म्हणतो, याला काय लॉजिक आहे? दंगल करतील म्हणजे काय? काय ते काहीही करतील आणि आपण ऐकून घ्यायचं का? हा आपला पर्सनल मॅटर आहे. आणि आपल्या घरात आपण काय करायचं हे गावकरी आपल्याला सांगू शकत नाही. त्यांना भीती वाटतेय, मला मान्य आहे की त्यांना जुना अनुभव आहे, त्यांना भीती वाटतेय. पण आपण त्यांना समजावून सांगू ना. एक सभा घेऊ, त्यांचे मुद्दे ऐकून घेऊ, आपले मुद्दे त्यांना सांगू, एक चर्चा करू. चर्चा करून निर्णय घेता येईल ना. ते कोण सांगणार आपल्याला? म्हणजे त्यांनी आवाज वाढवला आणि काहीही मागितलं तरी आपण त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या, हे अतिशय चुकीचं आहे ना. नाही नाही नाही, आपण त्यांचं काहीच ऐकायचं नाहीये. हे लग्न होणार, लग्न कॅन्सल करायची गरज नाहीये. पण दलपत म्हणतो, अहो दुष्यंत सरकार, पण परिस्थिती हाताबाहेर चालली आहे ना. दुष्यंत म्हणतो, कसली हाताबाहेर चालली आहे? एवढं घाबरायची गरज नाहीये. जयकांत म्हणतो, नाही दुष्यंत बाबा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. बाहेर गर्दी वाढत चालली आहे आणि लोकांचं काही सांगता येत नाही. एकदा जमाव जमला ना की तो काही पण करू शकतो. त्याला घाबरलंच पाहिजे. पूजा म्हणते, ओ गॉड, म्हणजे दंगल होणार का? आपल्या घरात लोक घुसतील, आपल्याला मारतील का? पूजा तिची नाटकं सुरू करते. सगळेजण हे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. कृष्णा एवढ्या वेळ काहीच बोलत नसते. बाळजाबाई, आढळराव सुद्धा शांत असतात. तर मैनावती मात्र हसत असते. आणि जयकांत म्हणतो, ए पूजे, काही घाबरायची गरज नाहीये. रांगणे पाटील आहोत आपण, रांगणे पाटील. आणि आपण आपल्या घरात काही पण करू, गावकऱ्यांना काय घेणं देणं आहे? उद्या गावकरी काय पण म्हणतील, हे करा, ते करू नका, आणि सगळे जमतील. मग काय त्यांच्या मनानेच आपण करायचं का? आपल्या मनाने काही जगायचंच नाही का? आपण काय रांगणे पाटील असलो म्हणजे सगळं गावकऱ्यांचंच ऐकायचं का? त्यांच्या घरात लग्न असलं आपण जातो का काही म्हणायला की हे लग्न करा, हे लग्न करू नका? मग आपल्याला सांगणारे ते कोण आहेत? सगळेजण एकमेकांशी बोलत असतात आणि मग सुरू होते महाचर्चा. एकीकडून समर बोलतो, एकीकडून जयकांत बोलतो, एकीकडून दलपत, एकीकडून पूजा, एकीकडून दुष्यंत. आणि या सगळ्यांची बाचाबाची सुरू असते. फक्त बाळजाबाई, कृष्णा आणि आढळराव हे गप्प असतात. मैनावती सुद्धा गप्प असते. या सगळ्यांचा चांगलाच गोंधळ होतो. चाव 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 होते. काय करायचं काय नाही हा सगळ्यांसमोर प्रश्न असतो. आढळराव शांतपणे म्हणतात, गप्प बसा. पण आढळरावांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही. यांची बडबड सुरू असते. आढळराव खूप चिडतात आणि जोरात ओरडतात, शांत बसा सगळे. सगळे दचकून गप्प बसतात. आढळराव जागेवर उठून उभे राहतात आणि म्हणतात, कृष्णे, आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आणि सगळ्यांना सांगायचं की माझं आणि बाळजाचं लग्न होणार नाही. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाईला जबर धक्का बसतो. तर जयकांत, पूजा, समर, मैनावती, दलपतला आनंदाचं उधाण येतं. सगळे खूप खुश होतात. कृष्णा म्हणते, पण आबा. तर आढळराव म्हणतात, सांगितलं ना एकदा, बाहेर जाऊन त्यांना सांगायचं हे लग्न होणार नाही. तर बाळजाबाई म्हणते, होय कृष्णे, तुझ्या आबा एकदम बरोबर बोलताय. आत्ताच्या आत्ता सगळ्यांना जाऊन सांग की हे लग्न होणार नाही. उगच जनतेच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीही करायचं नाहीये. त्यांचा रोष आपल्याला ओढून घ्यायचा नाहीये. कृष्णा म्हणते, अहो पण बाळजाबाई ऐकून तरी घ्या, असं काही होणार नाहीये. दुष्यंत म्हणतो, हो ना आई, म्हणजे हा आपला पर्सनल मॅटर आहे आणि हे लोक आपल्याला सांगणारे कोण? आपण त्यांच्यासाठी आपला निर्णय का बदलायचा?
मला सुद्धा हे पटत नाहीये, हे लग्न मोडण्याची काही गरज नाहीये. आपण त्यांना समजून सांगूया, आपलं ऐकतील ते. आपण एकदा समजून सांगायला तर हवं, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. बाळजाबाई म्हणते, नाही दुष्यंता, हे लोकांचं राज्य आहे, ही लोकशाही आहे, ही जनता आहे आणि आपण जनतेचे सेवक आहोत, राजकारणी आहोत. त्यामुळे आपलं असं काही पर्सनल नसतं. आपल्या आयुष्यामध्ये जनता ढवळाढवळ करू शकते आणि आपण काहीही केलं तरी जनता त्याबद्दल आपले मत बनवते. मग ते आपलं पर्सनल आयुष्य असो किंवा सामाजिक आयुष्य असो. त्यामुळे लोकांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे. जर आपल्याला आपल्या कुटुंबाची सत्ता टिकून ठेवायची आहे, या गावावर आपण प्रेम करतो, या गावाचा विकास आपल्याशिवाय कुणीच करू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. जर त्यांची अशी इच्छा असेल की माझं आणि आढळरावांचं लग्न होऊ नये, तर आपण त्यांच्या इच्छेचा आदर करायलाच हवा आणि आपण हे लग्न कॅन्सल करायलाच हवं. कृष्णा दुष्यंतला खूप वाईट वाटतं. बाकीचे सगळे खुश असतात, पण चेहऱ्यावर दुःखी असल्याचे हावभाव आणतात. कृष्णा म्हणते, पण आबा, बाळजाबाई, एकदा विचार करा ना, असं लग्न लगेच कॅन्सल करू नका. आपण त्यांच्याशी बोलूया, काहीतरी ठरवूया, होईल ना काहीतरी. आढळराव चिडून म्हणतात, निर्णय झालाय, आता यावर कोणतीही चर्चा होणार नाही. असं म्हणून आढळराव कृष्णा आणि दुष्यंतला डोळे दाखवतात आणि रागारागाने तेथून निघून जातात. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. कृष्ण आणि दुष्यंत सुद्धा दुःखी असतात आणि आता बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न हे ऑफिशियली मोडलेलं असतं, कॅन्सल झालेलं असतं. आणि मग या सगळ्यांसमोर तोंड सोडून बसलेले हे 5 नग इकडे मस्त पार्टी करत असतात. पूजा, समर, मैनावती, दलपत, जयकांत या सगळ्यांची मस्त पार्टी सुरू असते. चिअर्स असं म्हणून ते ज्यूस पित असतात आणि पूजा म्हणते, हा आपल्या एकीचा पहिला विजय आहे. आपण सगळ्यांनी मिळून पहिलं मिशन फत्ते केलंय आणि बाळजाबाई आढळरावांचं लग्न ऑफिशियली कॅन्सल झालंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि दलपत म्हणतो, होय ना, आपण 5 जण पहिल्यांदाच एखादं काम एकत्र करत होतो आणि आपल्याला यश आलंय. आता आपण सगळ्यांनी असंच एकत्र राहायचं, एकत्र कटकारस्थान करायची. बाळजाबाई, कृष्णा या दोघांना नामोहरण करायचं आणि मग या घरची सत्ता आपल्या हाती येणार. दलपत भलताच खुश असतो, पण तेवढ्या समर दलपतची उतरवतो आणि म्हणतो, कसं आहे ना दलपत काका, यावेळेस आपण सगळे एकत्र राहिलो, जिंकलो, याचा आनंद मला आहेच. परंतु मागच्या वेळेस जो कृष्णाला मारण्याचा प्लॅन बनवला होता ना, तेव्हा सुद्धा आपण एकत्रच होतो. पण ऐनवेळीस तुम्ही आमचा विश्वासघात केला, आमच्या पाठीस सुरा भोसकला, म्हणून आपला तो प्लॅन फ्लॉप झाला. नाहीतर आत्तापर्यंत कृष्णा ढगात गेली असती आणि ही सगळी सत्ता आपल्या हातात असती. आता आपल्याला हे नवीन नवीन प्लॅन बनवण्याची गरज पडली नसती. त्यामुळे यानंतर असं करू नका, नाहीतर काय ते तुम्हाला खूप महागात पडेल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून दलपत आणि जयकांत खूप चिडतात. जयकांत म्हणतो, ए समर, शब्द जपून वापरायचे आणि मागच्या वेळेस काय झालं ते आम्हाला नाही सांगायचं. आम्ही तुझ्या पाठीस सुरा खुपसला, आजपर्यंत तू किती वेळेस आमच्या पाठीस सुरा खुपसलाय त्याची आठवण करून देऊ का? माझ्या फॅमिलीशी बोलताना ना नीट बोलायचं, नाहीतर तुला तुझी अवकात दाखवायला मला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. वातावरण चांगलंच गरम होतं. समर काय ऐकून घेत नाही आणि म्हणतो, ए जयकांत, माझी लायकी दाखवणार तू? धमकी देतोयस मला? अरे खिशात नाही आणा आणि म्हणतो धमकी दे नाना, निघितून, घाबरत नाही तुझ्या धमकीला. जयकांत म्हणतो, समार, माझी लायकी काढतोस तू? या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते. पूजा म्हणते, शटअप, गप्प बसा सगळे, येथे आपण काय करतोय, तुम्ही काय भांडण करताय? समर, शब्द थोडे जपून वापर, रागाला आवर घाल. आणि अरे तू काय करतोयस, जयकांतला काय बोलतोयस? या सगळ्या प्लॅनमध्ये आपल्याला जयकांतची खूप मदत झाली. अरे ही आपलीच माणसं आहेत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच या बाळजाबाई आणि कृष्णाची सत्ता उलथून टाकायची आहे आणि या घरावर राज्य करायचंय. आपणच आपल्यात भांडत बसलो तर त्यांचा फायदा होईल ना. त्यामुळे आता कुणीही एकमेकांशी भांडायचं नाहीये, एकमेकाला दोष द्यायचे नाही आणि एकमेकांशी प्रेमाने बोलायचं. सगळेजण गप्प बसतात आणि इकडे बिचारी बाळजाबाई खूप दुःखी असते. कालपर्यंत माझं आणि आढळरावांचं लग्न होणार, लग्नाची स्वप्न पाहणारी बाळजाबाई आज लग्न मोडलं म्हणून खूप दुःखी असते आणि तिला आठवतं
की पूजा काय म्हणाली. पूजा म्हणाली की कृष्णा तुझं सरपंच पद सुद्धा जाऊ शकतं. बाळासाबाई रडू लागते आणि म्हणते नाही 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 नाही, माझ्यामुळे मी माझ्या कृष्णाचं सरपंच पद नाही जाऊ देऊ शकत, कारण कृष्णा या गावची आशा आहे. कृष्णामुळे या गावाने नव्याने स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. कृष्णामुळे या गावचा विकास होतोय आणि जर माझ्यामुळे कृष्णाचं सरपंच पद गेलं, तिच्या हातून सत्ता गेली, तर या गावचं काय होईल. फक्त कृष्णाचंच नाही तर या संपूर्ण गावाचं नुकसान होईल. आधीच माझ्यामुळे या गावाचं खूप नुकसान झालंय, आता मी ते आणखीन होऊ देणार नाहीये. कृष्णाने माझ्यासाठी किती केलंय, मी तिचं सरपंच पद जाऊ देणार नाहीये. नाही 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 नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही आणि हे सगळं फक्त माझ्यामुळे होतंय. मी हे लग्न करण्याचा हट्ट धरला म्हणून हे सगळं होतंय. देवी आई मला माफ कर, माझ्यामुळे माझ्या कृष्णाला त्रास होतोय. ज्या कृष्णाने माझ्यासाठी एवढं काही केलं त्या कृष्णाला त्रास होतोय. देवी आई मला खरंच माफ कर. आणि आता यावर एकच पर्याय, तो म्हणजे मला हे घर सोडून जावं लागेल. जर मी या घरातच नसेल तर माझ्या पापांची छाया या घरावर पडणार नाही. या घरातील लोकांना, कृष्णाला, गावालाही त्रास होणार नाही. त्यामुळे मी आता घर सोडून जाते असा ठाम निर्धार बाळासाबाई करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी बाळासाबाई आणि आढळरावांचं लग्न मोडलं आणि बाळासाबाईंनी चक्क घर सोडून जाण्याचा, गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू बाळासाबाई मध्यरात्री घर सोडून जात असेल तेवढ्यात कृष्णा तिला पकडणार आणि म्हणेल बाळासाबाई तुम्ही हे काय करताय. माझ्या मनात ही शंका होतीच, पण मी जे ठरवलंय ते मी करूनच राहणार. मी गावकऱ्यांना समजून सांगणार, तुमचं आणि आबांचं लग्न लावून देणारच, पण तोपर्यंत तुम्ही घर सोडू नका. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, येथे थांबा. बाळासाबाई खूप दुःखी असेल तेव्हासाठी तर हो म्हणेल, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णाने सगळ्या गावकऱ्यांची सभा भरवलेली असेल आणि ती गावकऱ्यांना म्हणेल की मला आज आढळराव आणि बाळासाबाईच्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, तेवढ्यात दुष्यंत कृष्णाला सांगणार कृष्णा आई घरात नाहीये, आई घर सोडून गेलीये. हे ऐकून कृष्णा, आढळराव यांना जबर धक्का बसेल. मग आता खरंच बाळासाबाईने घर सोडलंय का? कृष्णा या गावकऱ्यांना मनवू शकेल का? बाळासाबाई आणि आढळरावांचं लग्न होईल का? हे सगळं पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.